उभे करीतो कीर्तन हाती घेऊन अभिना कंठी राहू नारायणा देखले स्मृती देखले स्मृती माझ्या हृदयाची विश्रांती तुका देवा दे कीर्तनाचा ठेवा हरी राम कृष्ण हरी जय राम हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरे 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 हरि जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम जय राम
हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम दिला आपुलिया दिला आपुलिया दिला आपुलिया विष्ट पदावरी दिला फुलिया करी दिला फुलिया करी दिला फुलिया करी विष्ट पदावरी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी दिला आपुलिया विष्ट पदावरी दिला फुलिया करी दिला फुलिया करी दिला फुलिया करी आजे झाले गयवर्धन झाले गयवर्धन आजे झाले गयवर्धन आज झाले गयवर्धन आजे झाले गयवर्धन पितले पितराचे पितले पितराचे पितले पितराचे आज झाले गयावर्धन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण कर्मांतर कुंभकाळी हरी कुंभकाळी हरिहर कुंभकाळी हरिहर आ केले कर्मांतर भूम मारिले हरिहर भूम मारिली हरिहर भूम मारिली हरिहर माझे झाले गयवर्धन आज झाले गयावर्धन माझे झाले गयवर्धन आज झाले गयावर्धन माझे झाले गयवर्धन पितले पितराचे पितले पितराचे पितले पितराचे आज झाले गयावर्धन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण कामये माझे भार उतरले भार उतरले ओढे भार उतरले कामणे माझे भार उतरले होते भार उतरले होते भार उतरले होते माझे झाले गयवर्धन माझे झाले गयावर्धन माझे झाले गयवर्धन माझे झाले गयावर्धन माझे झाले गयवर्धन पितले पितराचे पितले पितराचे माझे झाले गयावर्धन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण गोपाल कुमार गोपाल कुमारी पार कुमार हरि गोपाल कुमार पार कुमार गोपाल कुमारी पार कुमार गोपाल कुमारी पार कुमार पार कुमार गोपाल कुमारी पार कुमार गोपाल कुमारी पार कुमार गोपाल कुमारी पार कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी पदावरी
पदावर चित्त पदावर दिला फुलिया करी दिला फुलिया करी माझे झाले गयावर जाण माझे झाले गयावर दिला फुलिया करी दिला अपनी यात्री माझ डाले गयावर जाण माझ डाले गयावर जाण विठ्ठला हरे विठ्ठला 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 हरे विठ्ठल विठ्ठला 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 बोला पुंडलिका हरे विठ्ठल श्री ज्ञानदेवा हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुनाथ महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की संत सौदा महाराज की संत गणाथ स्वामी महाराज की जय भाई तमन्नत की जय खराल 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 विठ्ठल विठ्ठल पिंडपडावरी दिला फुलिया करी माझे झाले गयावर झोम फुटले पित्राचे ऋण कर्म केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे भार उतरली तुका हो माझी
भार उतरले ओझे. एकदा भजन करा विठ्ठला विठ्ठला. हरी विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला पिंडपदावरी दिला फुल्या करी माझे झाले गैवर्जन पिटले पित्राचे ब्रह्मसूत्रादी गीता श्रव शास्त्र श्रवण अमानंती सदा मस्तकीर्ती हृदयग्रस्तव देवस्वैश्वर्याम तथा विठ्ठलं तं नमामि प्रभु सदा समचरण सरोजम संद्रीलाभदाभं जगन्निहितं पाणी मंडना मंडनानं तरुण तुळशीमाला कंदर्म कंजनेत्रं सदैव धुबलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो विठ्ठला राजया पौरंगा नमो रुक्मिणी माहुली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पौरंगा. पांडुरंग करू नागेंद्रहराय त्रोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन् कराय इच्छावतने सकल शास्त्राने भूषितं महामूलं जायते संस्कृतात संमती नाम रामायणाय नमो नमः. आता हृदया फुले चौपुनिया फुले बरी बैसू पावले श्रीगुरूंचे तपोज्ञान वैराग्य स्वरूपम सदा अनुभूतम साधू संन्यासयोगम मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम. नमो सद्गुरु नामदेव महाराज पठाडे परब्रह्म स्वरूप वचनायिका कमलापती माझी मुखाची विनंती कर गुरु तू कथी काळी आपण असावे जवळी. हरिओम शांती शांती शांती. उधो बोला कृष्णबाई माऊली पंचमेळच म्हटलाय विठाला विठ्ठला. अभंगाची भूमिका असे महाराज तुकोरांचे 14 टाळकरी. त्या 14 टाळकऱ्यांपैकी कोंडोबा लोहकरी नावाचे टाळकरी होते. त्यांना जायचं होतं गयेला म्हणून सद्गुरूचं दर्शन घ्यावं बाबांचं दर्शन घ्यावं म्हणून कोंडोबा लोहकरी तुकोरांकडे आले. दर्शन घेतलं आणि कोंडवा लोकऱ्यांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला. बाबा मी गयेला चाललोय म्हणले. गयेला मला काहीतरी द्या. तुकोबा म्हणतात माझ्याकडे काहीच नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला.
पण एक आहे, तुकोबाराने एक कागद घेतला, एक पेन घेतला आणि तुकोबाराने अभंग दिला. तो अभंग म्हणजे पिंड पदावरील दिला आपुल्या करीन. तुकोबाराने कोंडवाल हकरेंकडे दिलेलं कया क्षेत्राला हे पत्र आहे महाराज. लाख मुलाचा अभंग आहे. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करायचा अगोदर थोडा परिहार देण्यात चुलतो असा का 1 वर्षापूर्वी एक बाप नावाचं व्यक्तिमत्व हरपलं. खूप असे व्यक्तपरायण संपतदादा सावळीराम ताजने यांचा देह गेला बुवा. आणि बाबांच्या जाण्याने या ताजने परिवार जो दुःखाचा डोंगर कोसळला हा न भरण्यासारखा आहे. आणि ज्याचा बाप गेला का सर्व संत महाराज वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवतील. मुलावरती किती मोठं संकट येऊ द्या, जो निवारण करतोय ना त्याला बाप म्हणतात. विठाला विठाला बाबांचा आपली परिवार जर पाहिला, आमच्या आजी आहे गणपती त्यांच्यावाल्या भीमाबाई संपतराव ताजने, नंतर या ठिकाणी गणपत सावळीराम ताजने भाऊ आहेत, नंतर या ठिकाणी रंगनाथ मारुती ताजने पुतणे आहेत, नंतर या ठिकाणी गोकुळ भाऊ संपतराव ताजने मुलगा आहेत, नंतर या ठिकाणी किसन संपतराव ताजने मुलगा आहेत, नारायण संपतराव ताजने मुलगा आहेत, नंतर या ठिकाणी सुशीला तुकाराम खैरे, नंतर या ठिकाणी छाया दत्तात्रय आहेर मुलगी आहेत, जिजाबाई अमृता भांगरे बहीण आहेत, सुजाता स्वप्नील आहेर नात आहे, पूजा किसनराव ताजने नात आहेत, जयश्री नारायण ताजने नातू आहेत, शीतल जगदीश पगार नात आहेत, जयश्रीताई वैभव बडके नात आहेत. पंकज संस्थेतनं आल्यानंतर 23 वर्षापूर्वी काळेचं कीर्तन केलं होतं. 23 वर्षापूर्वी आहे का नाही? 23 वर्षापूर्वी. आणि 23 वर्षानंतर पहिल्यांदाच आमच्या गोकुळ राजेंमुळं येण्याचं योग इकडे आला बुवा. तर माझी बहीणच आहे, त्याच्यामुळे महाराजांकडे हा इकडे येण्याचा योग आला बुवा. आणि विशेष पाहिलं गेल्या 51 बहीण आहेत. टाळकरी मंडळ असतील, या ठिकाणी आमचे मत्स्यगर्भ असतील, दादा असतील आणि माझे मी वडील तुझे म्हणजे वडिलांसारखे मानतो महाराज असे आमचे छपुनाना शिरसाट हे विनिकरी आहेत. आणि माझ्यावर भागवत कथेला वगैरे जे राहतात कायमस्वरूपी असे मृदुंग महामेरू या ठिकाणी रामदास महाराज रसाळ आणि जीवाचे 2 प्राण असणारे माझेवाले या ठिकाणी योगेश महाराज रसाळ पासुरेवणी आणि या ठिकाणी संतोष महाराज नामपूर सटाणा. आणि विशेष म्हणजे ज्यांना बंडा महाराजांना निम्या रात्री साथ देणारे पैलवानासारखे उभे असणारे आमचे 2 वाली सुग्रीव बरं का, दोन सारखेच आहे. विचार करा महाराज, या ठिकाणी त्यांना आम्ही वाली सुग्रीव नाव पाडून टाकलं. आणि माझे लहान बंधू या ठिकाणी अमित महाराज हे शिंदे या ठिकाणी कार्याला लागलेली तुमच्यामुळे शोभा. अभंग जर पाहिलं महाराज हा नैमित्तिक प्रकरणातला अभंग आहे. विशेष मध्ये थोडं एक नाव सांगायचं राहून गेलं बा, ज्यांच्यामुळं आम्ही घराघरात जाऊन पोहोचलो. जे टोकेज असेल, फक्त मराठी असेल, सामटीवी असेल, ज्यांना आम्ही खूप श्रेष्ठ मानतो महाराज. आणि आम्ही सर्व तर वारकरी संप्रदायांना लाडाने आप्पा म्हणतो असे आमचे ताजने आप्पा या ठिकाणी आलेत महाराज. त्यांचं धन्यवाद प्राप्त करतो. कारण का कोण बंडा महाराज कोकणात राहतोय, घरात तुम्हाला टीव्हीवरती बंडा महाराज कोणामुळे दिसले असतील, फक्त ताजने आपण मुळे दिसले आहेत. वेदांत वाचस्पती आचार्य जगन्नाथ पवार आणि जनार्दन स्वामी यांची कृपा माझ्यावर झालीत आणि तुमच्या समोर उभा राहिलो आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं अभंग नैमित्तिक प्रकरणात आहे आणि यामध्ये विधी सांगितला आहे श्राद्ध विधी. बघा या मृत्यू लोकामध्ये जो जर जीव जन्माला येतोय त्याचा मृत्यू अटळ आहे, मृत्यू अटळ आहे महाराज. पण एक आहे, मी तुम्हाला शंका विचार करतो आता. तुम्ही म्हणतात मृत्यूलोक मृत्यूलोक मृत्यूलोक, पण मृत्यू लोकाला प्रारंभ केव्हा झाला आणि मृत्यू लोकाचा पहिला मरणारा व्यक्ती कोण, हा माझा पहिला प्रश्न. काय सांगितलं मी तुम्हाला? मृत्यूलोक म्हणतो कोणी, जसं नाण्याला 2 बाजू आहे, छापा आणि काटा, तशी
जन्म आहे आणि एक बाजूला मृत्यू आहे. जन्म मृत्यू लोकांचा प्रारंभ हा त्रेतायुगात नाही, मृत्यू लोकांचा प्रारंभ हा कलियुगात नाही, तर मृत्यू लोकांचा प्रारंभ द्वापार युगाच्या उत्तरखंडमध्ये झालेत. महाराज हे शास्त्र सांगतो. बघा, बाणाच्या टोकावरती भीष्माचार्य पडलेले आहे, प्राण कंठस्थ आलाय, पापणे उघडण्याची ताकद नाही, शरीरातून रक्त वाहिलेलं आहे. त्यावेळेस चालू होतं दक्षिणायन आणि इच्छा मरणे असताना सुद्धा 6 महिने बाणाच्या टोकावरती पडलेले भीष्माचार्य भगवंताचं 1000 वेळेस नामस्मरण केलं. त्या म्हणतात विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनाम जनक कोण असेल तर भीष्माचार्य. ज्या वेळेस उत्तरायण लागलं, भीष्माचार्याने ठरवलं देवा दक्षिणायन संपलं जाता, आता उत्तरायण लागलाय, आता मला माझ्या देहाचा त्याग करायचा आहे. ज्या दिवशी भीष्माचार्यांनी उत्तरायण लागलं आणि आपल्या देहाचा त्याग केलात ना, तेव्हा काय ल्याकार तुला कळतंय का ल्याकार? पिंगळ्याचा टाइम आहे आणि आपण बावळट. हा वा काय पिंगळा म्हणतो, काय पिंगळा ल्याका? पिंगळ्याचा टाइम हा पहाटचा आहे, संध्याकाळी पिंगळा गायला जात नाही. लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय तो आपण राहतोच ना, ज्याने विठ्ठल माता घेतल्यात ना त्याने पत्ते सांभाळा. वारकरी संप्रदाय टिकवणं हा कीर्तन करायचा धंदा झाला महाराज. आता जर तुम्हाला वारकरी संप्रदाय टिकवायचा असेल ना, तर तुम्ही एखाद्या कीर्तनकाराला प्रश्न विचारा. एखाद्या कीर्तनकारने ही गाडी सोडून खाली आलात ना, त्याला सरळ खाली बसवा. अजिबात तुला अधिकार नाही. ही कोणाची गादी आहे? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव सावध होई ऐका बोले कबीर, सावध होई देवा ऐसे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन बघा, पहाडच्या वेळेस पिंगळा गायला होतो महाराजांनी. पण आता कधी आपण बघा दसक्रियाचं कीर्तन राहतोय आणि भलतच काहीतरी सांगत असतो. आता मी तुम्हाला गरुपुराण सांगणार आहे. शास्त्रामध्ये 18 पुराण आहे. 18 पुराण 17व्या क्रमांकाचं पुराण सांगितलंय गरुपुराण. बघा, ज्या वेळेस मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही जन्माला येतोय त्याच दिवशी तुमचा माझा मृत्यू ठरलाय. बा मी सांगत नाही, न्यावरांची उभी आहे. न्यावरा म्हणतात ना, ज्या दिवशी मनुष्य जन्माला आला त्याच दिवशी. तुम्ही जर मला विचारलं बंडा महाराज तुम्ही केव्हा मरणार आहेत, मी पायाची चप्पल करायला बसलो. माणसाला मृत्यू शब्द आवडत नाही, पण सोडतो का आपल्याला? महाराज माणसाला मृत्यू केव्हा येणार हे तुम्ही आम्हाला कळतंय बरं का? आपण शकून आहे न्यावरांचा अभंग जेव्हा कानी घालून या मोठे नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. काय सांगितलंय? कानामध्ये बोटे टाकायचे आणि आतला आवाज जर आपला ऐकायला नाही आला तर 9 दिवसामध्ये आपलं पत्र काढ. पण ते पत्र तुमचा माझा मृत्यू होण्याच्या अगोदर यम तुम्हा मला 4 पत्र पाठवतो. किती पत्र पाठवतोय? 4. मरावं लागलं. दुसरं पत्र ऐका, आता आपली केस पांढरी व्हायला लागली तर समजायचं मृत्यूची या भेटी जवळ आली, जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली, जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली. जरा कर्णमोळी सासू आली कोची, जवळ
राहतं. विचार करा. म्हणजे तसं कार्यक्रम संपले आम्ही करत असतो ना काय करायचं ते, पण तुमचं नाही. आपण जर पाहिलं ना मग कसं आहे का, आता माणसाला मृत्यू होण्याच्या अगोदर काही अपशकुन आहे बा. पण ते अपशकुन आहे ऐका. आता पहिला अपशकुन तुम्हाला सांगितलं नाही ते, पण या अपशकुनामध्ये काही पत्र आले. मग अहंकाराला पहिलं पत्र, केस सफेद झाली दुसरं पत्र. पण आपण लय अवघड, या मला काळे करून दाखव. आता काळे केल्यावर का आपला आयुष्य वाढतंय होईल. विचार करा महाराज. आणि तिसरं पत्र असं आहे, नासागरीचे आग्र नदीचे नयनी याची देवी बोला राम सांगितलंय नाकाचा शेंडा जर नाही दिसला तर त्याच दिवशी रामनाम सत्य समजायचं. आता कोणी पाहू नका. काय झालं, आमच्या जगदंबेला मला लग्नाला जायचं होतं. जगदंबा आमची समजा काय काय लग्नाला जायचं होतं महाराज. मला म्हणजे आले 5 मिनिटात जाऊन. आता मला माहिती आहे सोंग जाणार पुढं. गेली ब्युटी पार्लरला, आली ना भवाया कापून. आता भवाया कापायचा नसतात कोणी. आता कोण कापतात तुमचा भाऊ आहे ते मला नाव ठेवू नका. कारण का शास्त्र सांगतंय महाराज, भवायाची केस जर आपण कापलं त्याला पुढचा जन्म चुचुंद्रीचा प्राप्त होतो. तुम्ही काय करायचं ठरवा. आमच्या लग्नाला 29 वर्ष झाली बा, अजून आमच्या जगदंबेने भवाया कापली नाही बा. मंदिराजवळ चांगलं कुत्र सापडत नाही. देवाचे पैसे खायला लोक खर्च कुत्र इकडे खाजवी तिकडे का. विचार करा महाराज. म्हणून या गोष्टी आपण पत्ते पाहत जा. मग पहिला अपशकुन जाईल नाही का रूपामध्ये. कोणता अपशकुन आहे ऐका. यमाच्या 12 गणापैकी एक यमाचा गण रात्रीच्या वेळेस पहाडच्या ब्रह्ममुहूर्तावरती आपल्या घरावर येतोय. आपल्या घराला 3 उलट्या फेरा मारतोय. आणि यमाचा पुत्र आपल्या घराला फेरा मारत असताना जर यमाचं कुत्र्याला पाहून आपलं कुत्र जर इवळायला लागत ना तर समजायचं आहे 12 तासाच्या आत कुणाचा तरी. ते म्हणतायत यमाचे 12 गण. पण यमाचे 12 गण कसे तयार झाले आणि कोणता गण पुत्र्यावरती बसून येतोय याचं कथन सांगावं महाराज. त्यावेळेस काय झालं माहिती का, यमाचे 12 गण पाहण्यासाठी यमाचे आई आणि वडील कोण हे पाहावं लागेल. यमाच्या वडिलांचं नाव सांगितलंय प्रजालन आणि आईचं नाव सांगितलंय श्यालन. एक दिवस श्यालन आणि प्रजालन कुकर्म करून निघाले. जात असताना श्यालांचा पाय पिंपळाच्या वृक्षाला लागला. पिंपळाच्या वृक्षातून भगवान विष्णू प्रगट झाले. सांगितलंय श्यालन, तू कुकर्म करून जात असताना तुझ्या डाव्या पायाचा स्पर्श मला झालात म्हणले. माझं शरीर तू विटामय केलं. जा मी तुला शाप देतोय. तर तुझे म्हणलेत ना ते व्यासांचे सुपुत्र 12 वर्ष पोटामध्ये होते. वा बामणाची पोरे एक खेळाची न्याय, रावणाची पोरे एक खळ्याची न्याय. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. आपत कापत बाहेर आले, आपत कापत बाहेर आले. नगवीत करून गेले रे, नगवीत करून गेले रे. ओ ऐक खेळ्या तुझला थांबवायचे दानोनी खेळ खेळ रे. ऐक खेळ्या तुझला थांबवायचे दानोनी खेळ खेळ रे. ऐक दानोनी खेळ खेळ रे. ऐक खेळ्या तुझला थांबवायचे सांगितलं महाराज. बघा श्यालनला गर्भ तयार झाला. पोटामध्ये लहानतोय म्हणजे आता मी तुला मारतोय म्हणजे आता मी तुला मारतोय म्हणजे आता. वैदिक धर्माचं हे म्हणणं आहे. मुलाने किती पुण्यकर्म करू द्या, त्या मुलाने किती पुण्यकर्म करू द्या, पण त्या मुलाने जर आई बापाच्या डोळ्यात जर पाणी आणलं ना तर त्या मुलाला तुम्ही पाक न वाचणार काय. विठाला 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 आई कशी आहे. आरतीच्या मुलं वेगळ्या सारी दुनिया पाहिली. अरे दुनिया पाहिली प्रेम गंगावली. त्या मुलं वेगळ्या सारी दुनिया पाहिली. माय माऊली प्रेम गंगावली.
संप्रदायानं रामदास स्वामींचे श्लोक सुद्धा कुणी धरले बा. आम्ही तो काही भंगर भुंगर इकडे म्हणायला लागलो. काय काय सांगतो मी हे भंगर भुंगर काही मागचं म्हणायचं नाही, काही काय टाळ टाकून खाली बसून घ्यायचं, काही काम नाही. त्याला फक्त वारकरी एक वार ज्ञानोबा तुकोबांचा गाता सांगा मला, बाकीचं काही सांगू नका. विचार करा महाराज, हे आपण जर पाहिलं, ब्रह्मदेवाने सांगितलं बाळा तू या स्तनपान करू नको, विमान हा निद्रा घेईल आणि हा झोपणार आहे झोपणार, त्याला स्वर्गात पायकडे घेऊन या. चिंतन मार्ग नाही का बरं का, ना ऐकले चिंतन आहे. शालन्य आणि प्रजांनी त्या 11 बालकाला उचललं महाराज, स्वर्गामध्ये झोपवलं ब्रह्मदेवासमोर. ब्रह्मदेवान त्या बालकाकडे पाहिलं आणि मागचा पुढचा विचार न करता आपल्या हातामध्ये एक धारदार सुरा घेतला आणि सुरा घेऊन त्या झोपलेल्या 11 दुसरा तुकडा उडवला गुडघ्यापासून एका बैलाने गेला, वृषभ रास्ता झाली. असं करता करता मुंडक्यापर्यंत 12 तुकडे केले. 12 तुकड्यातून 12 राशी निर्माण झालेत म्हणतात. राहिलं मुंडक. ते म्हणले देवा तुम्ही जर माझ्या देहाचे 12 तुकडे केलेत ना, मला काहीतरी उशाप द्या. ब्रह्मदेवाने सांगितलंय मी तुला आता उशाप देणार नाही, पण एक करतो, तुला पूर्वेशला फेकतो, ज्याच्या उंदुरीला तू पडशील तो तुझा पिता होईल आणि तो तुला वरदान देऊन टाकेल. ब्रह्मदेवाने काय केलंय, ते मुंडक घेतो आणि पूर्वेशला फेकलं. नेमकं सूर्यदेवता उगवण्याचा मार्ग होती. सूर्याच्या उंजळीवर जाऊन ते मुंडक पडलं आणि सूर्य सांगितलं बाळा तू ऐकता येऊन पडलात ना. चांग कीर्तन चांग होया विचार करा महाराज. पण एक आहे नुसतं तुकाराम तुकाराम जरी म्हटलं तरी एक जवळ नाम घेता शास्त्रामध्ये एक पक्षी महाराज, त्या पक्षाचं नाव सांगितलंय घुबड. घुबड आपल्या घरासमोर येत आहे, खाली मान घालताय आणि 3दा भुईभुई करताय. घुबडाचं वर्ण जर आपल्या कानाने 3दा भुईभुई असा आवाज ऐकला तर आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाच्या मृत्यूचे संकेत आहे. आवाज ऐकला तर सकाळी उठल्या उठल्या जर घुबडाचं तोंड पाहिलं ना आपलं लक्ष्मी प्राप्ती होईल. आमच्या जुन्या बाय काय म्हणतात,
पाहत कसं गुबळासारखं त्यांना चिमणी आठवणार नाही, त्यांना मोर आठवणार नाही. आता मी थोडा चाबरा माणूस आहे बरं का. चाबरा म्हणजे विनोदी थोडासा, कारण मला एक बरगडी वाढव आहे. मी तर काय सांगतो, बोचऱ्या माणसाला खोबरं खायचं नांदरा खोबरं आणतो कुडून काय झालं. मी कीर्तनले बोलू का, एक बाई समोर यायची अशी म्हातारी होती बिचारी, माझ्या आईची वयात होती. ती मला 3 खारी 3 बदाम आणि 3 काबली दररोज द्यायची मला. महिन्याभर नेम झाला. त्या मावशीने म्हणलं, मावशी तुमची माझी काही ओळख नाही, पाळख नाही, तुमचं काही नातू नाही, पंतू नाही, का बाकीचं कोण नातेवाईक नाही, पण तुम्ही दररोज मला 3 खारी 3 बदाम आणि 3 काजू हे तुम्ही गावात जातात. म्हणजे महाराज तुम्ही माझ्या कोण नका पाहा, मला मुखात जात आहे का म्हणजे नाही, म्हणजे जोपर्यंत चावलायचं तोपर्यंत चगळते, नाही चावले का तुम्हाला काला पोटात काय राहिले गेलो. विचार कसं कोणत्या घरात हे फार अवघड आहे. तसे आपण जर पाहत ना, गुबळाचा अपयश पुन्हा समाधान पुढचा ऐकाता. टिटवी नावाचा पक्षी हा रात्रीच्या वेळेस किंवा पहाटच्या ब्रह्मवर्तावरती आपल्या घरावरती उलट्या 3 फेऱ्या मारतो. अर्ध्या फेरीला घरकण खाली येते आणि आपल्या अंगामध्ये किंवा ओट्यावरती विष्ठा करून निघून जाते. जर तुम्ही घराचा दरवाजा उघडला आणि पक्षाची विष्ठा दिसलीत ना, तर आपल्या घरातल्या कर्त्या माणसाचे मृत्यूचे लक्षण आहे हे गोष्ट सांगतो. पूर्वीचं काय बघा, आमच्या माता मोऱ्या सूर्य उगवणीचा असलं अंगण उठे झाला जेव्हा त्यांना काय वेगळं होतं का, त्यांना माहित होतं पक्षाची विष्ठा जर दिसलीत ना, तर आपल्या घरातल्या कर्त्या माणसाचे मृत्यूचे लक्षण आहे, म्हणून ती पक्षाची विष्ठा दिसू नये म्हणून माझ्या माता मोऱ्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती सडा रांगोळी करून झाडून घ्यायच्या घरात. आता फार 9 वाजता तरी उठत नाही. मी काल वेदांत वाचस्पती रामकृष्ण महाराज लुगीकर याच्यावर 2 तास होतो काल. बाबांनी मला प्रश्न केला, माणसाला 100 वर्ष आयुष्य असताना मनुष्य 100 वर्ष का जगत नाही. काय सांगितलं, माणसाला 100 वर्ष आयुष्य असताना मनुष्य 100 वर्ष का जगत नाही. तुम्ही एवढे पैसा कमवतात. आता मला 1,10,000 पेमेंट स्वतःच आहे गव्हर्नमेंटला, तरी पैसा पुरत नाही. मग पैसा का पुरत नाही आणि विसर मिळाले आपण जर पाहिलं ना, सर्वात महत्व सांगतोय या ठिकाणी 100 वर्ष आयुष्य असताना जगत का नाही, याला कारण आहे महाराज. इतकं बाबांनी गोड सूत्र सांगितलं महाराज. ज्या दिवशी महिलेचं कपाळावरचं कुंकू गेलं तेव्हापासून माणसाचं आयुष्य कमी झालं. शिरपुरा कुठे माझ्या माता बोलले, ज्या दिवशी माता वर्गाच्या कपाळावरचं कुंकू गेलं त्या दिवशी आपलं आयुष्य कमी झालं. जेव्हा नारी वर्गाच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला तेव्हापासून आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर पडून गेली. विठाला विठाला रावणाची बहीण त्रिजटा, हिला स्नान झाल्यानंतर एका वेळेस कुंकू लागायचंय, तर शास्त्र म्हणताय एका वेळेस त्रिजटीला 2.5 क्विंटल कुंकू लागायचं. किती क्विंटल? आता कपाळ होता 2.5 क्विंटल. आम्ही 10 रुपयाचे डबे आणतो, वर्षभर पळवतो. आज होता म्हणाचा या कुंभकर्णाला उठवायची योगाला महाराज. रावणाने कुंभकर्णाच्या अंगावरती बरंच काही सोडलं, पण नाव ते वैतपलं. कुंभकर्णाच्या अंगावरती 9 हत्ती सोडले. किती हत्ती? 9. शास्त्रकार म्हणताय कुंभकर्णाच्या अंगावरती 9 हत्ती सोडले, पण 5 हत्ती कुंभकर्णाच्या बेंबीत पडून गेले. आता बेंबी होती का त्या बडा आपल्या पायाखाली लवकर गव्हात सोंडीकडे मरत नाही. ते गव्हात सोंडीकडे ते मरत का महाराज. तसं माणसंच राहिली महाराज. ती दिपाळ माणसं असायची. विचार करा चापडे. आता माता टिटवी असते सोडत राहणार. पुढचा ऐकता तुम्ही उन्हामध्ये किंवा प्रकाशामध्ये बसलेले असताना आपली स्वतःची सावली आपल्या जर नाही दिसली तर 8 तासाच्या आत आपला मृत्यू आहे. सावली अशी मला जन्माला येतं नाही बरोबर आहे आणि मरतं नाही बरोबर आहे. असे बरेच अपशकुन महाराज. शेवटचा अपशकुन आहे का आता गावाला गावलोय, इकडं तिकडं पाहतोय, काव काव करतोय, हे
पण शेवटचा आणि अतिमहत्वाचा अपशब्द नाही का आता तुमच्या घरामध्ये जर दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाला त्यांना घराच्या बाहेर काढलं जातं स्नान घातलं जातं नवीन पिढीवर त्यानं झोपवलं तर प्रत्येक नातेवाईक त्या मेलेल्या माणसाच्या एका इंद्रियाची पूजा करतं बघा असं कोणती इंद्रिय असेल पायाच्या अंगठीची पूजा केली जाते मेलेल्या माणसाची पायाच्या अंगठीची पूजा का केली जाते नाही महाराज पूर्वीपासून परंपरा आली तीच परंपरा आम्ही गृहीत धरलीत महाराज तर शास्त्र माणसाचा मृत्यू येणार आपली पायाची अंगठी ही तुम्हाला सांगतायत जर कोणी पायाची अंगठी अशी आत वाकली गेली समजायचंय अर्ध्या तासाच्या आत आपला मृत्यू आहे काय सांगितलंय अर्ध्या तासाच्या आत आपला मृत्यू आहे महाराज ते कसं ऐका ज्या वेळेस लहान बालक जन्मल्याचंच महाराज तर त्या बालकामध्ये एक शक्ती दडली असते ती शक्ती त्या बालकाच्या पायाच्या अंगठीमध्ये असते बघा तुमच्या घराला जर लहान लेकरू असेल ना त्या लेकराच्या पायाच्या अंगठ्या हात लावा जोर लावतो का पूर्ण शक्ती त्या बालकाच्या पायाच्या अंगठ्यामध्ये पण सज्जनांनो प्रेताच्या पायाच्या अंगठ्याची पूजा करताना तुम्ही आम्ही खूप चुका करतोय गोडप्राण सांगतं ज्याची ओळख नाही पाळख नाही त्याचा काही संबंध नाही त्याचं गोत्र माहित नाही त्या माणसाच्या हाताचा स्पर्श आपल्या घरातल्या प्रेताला होऊ द्यायचा नाही जर तसं काही असेल अनोळखी व्यक्तीच्या हाताचा स्पर्श जर आपल्या घरातल्या प्रेताला झालात ना जरी तुम्ही नारायणना बळी गेलात ना तर 5 वर्ष घरातला पितृदोष जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेषा आहे विठ्ठला विठ्ठला त्याच्या गुडघ्यामध्ये येते लेकरू रांगायला लागतं लोक म्हणतात माझं लेकरू रांगायला लागलं ते बघा ते लेकरू रांगत नाही ती शक्ती त्याला रांगून घेते मला विचार करा मग ती गुडघ्याची शक्ती निघते कमरेमध्ये येते त्याला तारुण्य पण प्राप्त होतं त्याचा विवाह होतो त्याला मुलं पण होतात मग एक दिवस काय होत आहे ती शक्ती निघते आणि कंबर ते म्हण याच्यामध्ये येते मला मेरा अहंकार होतो मी हे केलं मी ते केलं मग अहंकाराचा वारा न लागे राजाचा मग आता कंबर ते मान याच्यामध्ये आलेली शक्ती अचानक निघते त्या माणसाच्या बघा मुखामध्ये येते मुखामध्ये अंतर काय होतं माहितीये का डोळे असून पाहता येत नाही कान असून ऐकता येत नाही मुख असून बोलता येत नाही पाय असून चालता येत नाही आणि हात असून दान धर्म करता येत नाही ही स्थिती म्हणजे अंतकाळ सांगितलं मुखात आलेली शक्ती तुकोबारांचा फार गोळा बंद आहे पापाची वासना नको दाव डोळा त्या गुणी अंधारा बरामी ठेवी देवा काय तुकोबारांचा अभंग आहे डोळ्यांनी पाप पाहिजेच नाही मुखात आलेली शक्ती अचानक निघते त्या माणसाच्या पायाच्या अंगठ्यावर जाते दोन्ही पायाची अंगठी अशी आत वाकली गेली तर समजायचंय अर्ध्या तासाच्या आत त्या माणसाचा मृत्यू आहे पण थोडं परत मागला तुम्ही पायाच्या अंगठ्याची पूजा करायची आहे पण कशी करायची ज्याचे आई बाप जिवंत आहे त्यानं कधी अंगुष्ठारूपी दान करू नका आता बोट आहेत ना आपली ही गंधर्वांच्या प्रतिमा बरं का मी तुम्हाला असा प्रश्न करतो तुमच्याकडे देवारा आहेत ना काय महाराज आमच्याकडे देवारा कसं होईल दररोज आम्ही देवपूजा करतोय त्या देवाऱ्यामध्ये एक टाक आहे कोणता वीराचा वीर आहे ना टाक तो वीर आपला बाप आहे यांचा बाप आहे माणसांचा बाप आहे का नारीचा बाप आहे माणसांचा बरोबर आहेत ना मग त्याला आंघोळ घालण्याचं काम आपलं घ्यायचं या उघडच आहे की 99% बाहेर देवपूजा करतात बिचारा काय हरकत नाही पण गंध लावतात ते चुकीच्या मार्गाने जातात
मग ते म्हणतात आम्ही गंध लावतो पण आम्हाला कसल्याच प्रकारे सुख नाही. ती देव पूजा आणि तुम्ही ती तिकडेच बघा. हे 5 मोठे सत्य 5 गंध लावण्याचे प्रतिमे आहेत. तुमच्या घरातला जर एखाद्या लहान लेकराचा मृत्यू झाला असेल, काय सांगितलंय? तुमच्या घरातल्या एखाद्या लहान लेकराचा मृत्यू झाला ना आणि तुमच्याकडनं त्याचा फोटो काढण्यात आला आणि तो लहान लेकराचा फोटो भिंतीवर जर टांगला असेल तर त्या फोटोला गंध लावताना उजव्या हाताच्या करंगळीने तो गंध लावायचा आहे. उजव्या हाताच्या करंगळी. देवाच्या कोणत्याही फोटोला गंध लावताना तुम्हाला गंध लावायचा आहे ना, करंगळीचा व्हायच्या फोटोने गंध लावायचा आहे. आणि तुमच्या घरी कीर्तनकार आला, त्याने अजून प्रवचन केलं नाही, त्याला प्रवचन करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, पण त्याला बुक्का लावताना बुक्का असं नाही, तो काय बुक्का म्हणतात लय लोक आमच्या वारक्याला काही म्हणत राहत. त्याला बुक्का लावताना मधल्या बोटाने बुक्का लावायचा आहे, कारण मधलं बोट विष्णूच आहे. पण लोक आम्हाला अंगठीने बुक्का लावायला आम्ही नरकात लावणार आपत्ती शिड्या असते ते मला या गोष्टी म्हणून लावणार नरकात तुम्हाला. आणि जर पित्राच्या फोटोला जर तुम्हाला गंध लावायचा आहेत ना, लाल गंध लावू नका, गंधगोळीचा गंध घ्यायचा, या बोटाने गंध लावायचा. तर हे बोट आहे पित्राचं, या बोटाने गंध लावायचा घरात. आणि कारण का या बोटावरती बघा दुसऱ्या माणसाचं भवितव्य अवलंबून आहे. तुम्हाला कळलं तर बरं. आता 20 तारखेला आहेच, अजून कळलं नाही. बोट काळा केलं का असं म्हणजे तुम्हाला लेट करावं लागलं. हे बोट पित्राचं आहे, ही बाजूचे आहेत, ही पित्राचे आहे. म्हणून आपण अंगुष्ठावर पिंडदान करतोय. पण गरुडपुराण सांगतं आपल्या घरामध्ये जर कुणाचा मृत्यू झाला असेल आणि तुम्हाला अंगठ्याची पूजा करायची आहे, ज्याचे आईबाप जिवंत आहे त्याने कधी अंगुष्ठावर पिंडदान करू नका. मग काय करायचंय? ही बोटाची खोबडी करायची, इकडे पाणी घ्यायचंय, वरून पाणी टाकायचंय आणि 3दा म्हणायचंय शोधा शोधा शोधा. नाही जमलं तो ओम शांती म्हणा बाजूला. पण प्रेताच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श होता कामा नये. जर प्रेताच्या अंगठ्याला स्पर्श झाला तुमच्या हातचा तर त्याला प्रेत दोष लागले जातात महाराज, प्रेत दोष. मग आपण म्हणतोय ना आम्ही अंत्यविधीला गेलो, तिकडनं आलो, अंग कसकस करतोय, दुखते म्हणले का प्रेत दोष लागले जातात महाराजांनी. पण त्याचे आई बाप जिवंत नाही, बाप जिवंत आहे, आई गेली की दोघंही गेले महाराज. त्या माणसाने प्रेताच्या पायाच्या अंगठ्यावरती अंगुष्ठावर पिंडदान करायचं आहे, प्रेताच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि बाजूला व्हायचं आहे. तेव्हा हे अंगठ्याची पूजा केल्याचं पुण्य आहे. पण एक आहे, जर माणसाचा मृत्यू झाला मृत्यू महाराज, पण 16 संस्कारामध्ये एक महत्वाचा विधी सांगितलाय, तो म्हणजे पिंडदान. मग ते पिंडदान कसं? अभंगाचं प्रथम चरण.
आपुलिया करीन माझे झाले काय वेळ. मग तुकोबारांनी अभंगामध्ये पहिला शब्द वापरलाय पिंड. आता जेव्हा ते कीर्तन संपत बरं का आपण गरुडपुरामध्ये पिंडदान करण्याचा अधिकार 6 लोकांना नाही. किती लोकांना नाही? 6 लोकांना नाही. कारण का ज्ञानोबरांची एक ओवी आहे. त्या ओवीमधून ते आपल्याला कळतंय. ज्ञानोबर म्हणतात सांडूनी अंगाची खोळी सर्प निघाल्या पाताळी मग त्या तोचेसी कोण सांभाळी तैसे झाले. बघा जोपर्यंत सर्पाच्या अंगावर काती नाही त्या कातीने आपण जर स्पर्श केलात ना सर्प आपला दंश करतोय. पण सर्पाने आपल्या अंगावरची काती टाकून दिली तर सर्प त्या कातणीकडे मागवून पाहत नाही. तो शिया जीवाची कथा आहे. पुराणामध्ये सर्व शास्त्र सांगितलंय. पण शर विकाराची काती नाहीत ना ते ग्रंथ वाचायला आपला चान्सच नाही. तर मी सांगतोय तुकडोजी महाराज म्हणतात गोधडी माझी गोधडी झाली तुम्ही काय सांगू बा. अरे माझी गोधडी झाली तुम्ही तिला धुन आणा कोणी तिला धुन आणा कोणी तिला धुन आणा कोणी. शास्त्रात तत्पता शास्त्र हा बघा शास्त्रही सांगतोय तू नदी बांधलेली आहे. पहिल तीराला तुम्हाला जायचं आहे. त्या नदीच्या कडेला एक नाव आहे. त्या नावेला होल पडलाय. त्या होल पडलेल्या नावातून तुम्ही पहिल तीराला जाल का? मी सांगत नाही आम्हाला जोय का कसे या लागी शतशा जर जर नावे रेबुणी कमानी चंत व्हावे. ज्या नावेला होल आहे त्या नावेतून आपण प्रवास करत नाही. मग म्हणून पिंडदान करताना 6 लोकांना अधिकार नाही. किती? 6. ऐका आता पहिला अधिकार 3 मुलं जर असली तर मधला मुलगा पिंडदानाला चालत नाही. हे तर अवघड झालं. 3 मुलं जर असली तर मधला मुलगा पिंडदानाला चालत नाही. चला पुढे आता का ते मधला असा आहे त्याला पितृदोष होत नाही. त्याला काही बाहेरची बाधा नाही. त्याला काही पुढे विकार नाही. आता विचार करा महाराज. कारण काका तो रजोगुणात नाही तो तमोगुणात नाही तो सत्वगुणात जन्माला आला. जो सत्वगुणी असतो ना त्याला पिंडदान करण्याचा अधिकार नसतो. विचार करा महाराज. मी तर देवाला प्रार्थना करतोय मी जर गेलो म्हणजे आपण जाणार नाही 80 वर्ष. 80 वर्ष जाणारच नाही. काय सांगता येईल तसं? विचार करा महाराज. पण मी देवाला प्रार्थना करतोय तुम्हाला मत जन्माला घाल. त्याला काही दोष नाही मला. चला पुढचा अधिकार आहे का आता. नारी वर्गाला पिंडदान करता येत नाही. का पिंडदान करता येत नाही? ब्राह्मणी आचरण सांगितलंय. डोक्यावरती मुंडन शेंडी जानवं आणि 16 नसल्याशिवाय पिंडदान करता येत नाही. नारी वर्गाला अंत्यसंस्कार करता येतील. पण एखाद्या माझ्या माता बहिणीने डोक्यावरती मुंडन केलं आणि ब्राह्मण काका समोर बसले पिंडदानाला. आता पण तुम्ही पाहिलं का? म्हणून नारी वर्गाला पिंडदान करता येत नाही महाराज. कारण ती मुळातच
आदिशक्तीचा अवतार कराय. आपण म्हणतोय ना, अनादि निर्गुण निर्गुण प्रगट निभोय, अनादि निर्गुण निर्गुण प्रगट निभोय, अनादि निर्गुण निर्गुण प्रगट निभोय, अनादि निर्गुण निर्गुण प्रगट निभोय. आपण काय झालं, एक पद आम्ही घेतलं, एका बाईच्या आलं ना अंगात, तिने मागे तुम्हाला रोग लागली म्हणे मला, हुई 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 उड्या मारता 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 खाली पावा कधी एका पोरानं टिंब टिंब केली होती, भरला बा पाय. आता तिने माग मरवा कधी एक पाय उचलेली, माझ्या जवळ बोलायली. तिने नवरा म्हणायचं आई बाई पुरा, आणि बाय नवरा म्हणायची बेटा म्हणलं चांगला चांगला. आणि तिला बघा ती माझ्या समोर आली पाय भरलेला, ती काय करायची माहिती का, मला माहिती मा पायपूस वेळ चांगलाच आहे बा. राहिलो 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 तिला माझं नावही माहित झालं. ती काय माहिती का, बंडा बाबा देवीचा पायपूस, अरे बंडा बाबा देवीचा पायपूस. पायपुडं करून पण मी असं अवघड महाराज, मी तिला म्हणालो बांधाला पुसाई बांधाला पुसाई बांधाला, हे असे करून ढंक मशा राहता का मला. परमार्थ हा ढोंगाचा नाही, परमार्थ हा चिंतनाचा आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून नारी वर्गाला पिंडदान करते, व्यसनाधीन झालेल्या माणसाला पिंडदान करता येत नाही. जो मुलगा बधिर ऑपरेशन करतोय, मांसाहार करतोय, त्याला आपल्या आई वडिलांचं पिंडदान करता येत नाही करतात महाराज. जर व्यसनाधीन होऊन आणि मांसाहार करून तुम्ही जर आई वडिलांचं पिंडदान जर केलं तर स्वर्गातले पितर हे तात्काळ नरकावर येतात महाराज. नरकात येतात बा. आमचे गुरुजी फार मला करून सांगायचे, मारुतीला पुरेकर हाय बाबा तुम्ही. नानांचे आम्हाला वाक्य असायचे. एकदा काय झालं, हंस आणि हंसी निघाले यात्रेला चालले भारत. चालता 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 एका गावात मुक्काम पडला. हौसी म्हणली हौसा, कहो तुम्ही मला बोलला होता या तीर्थावरती माझा मित्र आहे. म्हणजे कोण, म्हणजे कावळा. बरं झालं सांगितलं. लगेच हंसाने मोबाईल काढला. मित्रा लेखा तुझ्या गावाला आलोय म्हणले, तुझं घर माहित नाही, ये ना म्हणलेला. कावळ्याला आनंद झाला. कावळ्याकडे गाडी होती, डस्टर गाडी काढली पण गेला कावळा बारा बारा बार तिथं बसवलं लोकांना. घरी संध्याकाळी पुरणपोळी केली महाराज, मस्त जेवण खाऊन झाले. सकाळी स्नान झालं आणि हंस निघाले महाराज. पण कावळ्याची वासना बदलली. लोक वासना घेतो हा शास्त्रवास या पिचम देह वासनेनम यथा वैत्र जायते. लोक वासना, देह वासना, शास्त्र वासना या तिन्ही वासना कावळ्याच्या जागृत झाल्या. त्याने हातामध्ये काठी घेतली आणि हंसाला मारायला लागला. हंसा ही पत्नी माझी तुझी नाही. हंस बिचारा रडत रडत निघाला महाराज. चालला रडत. त्या हंसाने काय केलं, त्या हंसाने विचार केला, सोन्यासारखी पत्नी होती ती कावळ्याने हिरकावून दिली. हंसाने पोलीस कंप्लेंट केली महाराज. दोघांनी वकील टाकले. हंसाचा वकील म्हणायचा आहे हंसी हंसाची पत्नी आहे, आणि कावळ्याचा वकील म्हणायचा आहे हंसी कावळ्याची पत्नी आहे. शेवटी निकालाचा दिवस आला. ज्या दिवशी निकाल होता संध्याकाळी जे साहेब पिऊन तरफ होत, सकाळी उतरेल होत. कावळ्याने मस्तपैकी आंघोळ केली, एक टाकी धोतर घातलं, नेहरू सेट घातला, खांद्यावरती उपर टाकलं, कपाला बुक्का लावला आणि जे साहेबांच्या घराला गेला. जे साहेब जे हरी म्हणजे काय कावळ्या काय नाही केलं. म्हणजे जे साहेब आज आमच्या तारखेचा निकाल तुमच्याकडे आहे. म्हणजे हो माझ्याकडे नाही. म्हणजे जे साहेब मी कोण आहे, म्हणजे कावळा. मी जर पिंडाला स्पर्श केला लोक काय म्हणतायत तो जीवात्मा मोक्षपदाला प्राप्त झाला. मग महाराज आमच्या तारखेचा निकाल आज तुमच्याकडे आहे. जर तुम्ही माझ्या बाजून निकाल दिलात ना, मी तुमचे मेलेले आई बाप मी तुम्हाला भूमंडलावरती जिवंत दाखवीन. काय म्हणले, तुमचे आई बाप मी जिवंत. आता याची रात्री उतरेल होती.
म्हणे कावळ्या वचन दे. कावळ्या वचन घेतलं. कोर्ट भरला गेलं. हंसाचा वकील उभा राहिला आणि हंसाचा वकील सांगितलंय हंसरी कावळ्याची पत्नी आहे जे साहेब तुम्ही त्याला देऊन टाका. कावळ्याचा वकील उभा राहिला. हंसरी कावळ्याची पत्नी आहे देऊन टाका. दोघा वकिलाचा युक्तिवाद ऐकला आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर बघा युक्तिवाद चालू होता. हा कावळा काय करायचा? जे साहेबाकडे पाहायचा, वर बोट करायचा, खाली बोट करायचा, असं बोट करायचा. जर तुम्हाला वरचे आईबाप खाली पाहायचे असतील तर माझ्याकडून निकाल द्या. दोघा वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जे साहेबांनी निकाल द्यायला सुरुवात केली. निकाल असा घोषित करण्यात येतो की हंसरी ही कावळ्याची पत्नी आहे. अख्ख्या लोकांनी तोंडात बोट घातली. काय जे साहेब म्हणले हंसरी कावळ्याची पत्नी होऊ शकत नाही. निकाल कसा दिलाय? बिचारा हंस तरच निघाला. कावळ्याला आनंद झाला होता. कावळा आपली पत्नी घेऊन निघाला हंसरीला. तेव्हा जे समजले अरे कावळ्या नका थांब. तुम्हाला म्हणलं होतात ना जर माझ्याकडून निकाल दिला तर मी स्वर्गातले आईबाप जिवंत दाखवील. पुढे माझे आईबाप म्हणजे जे साहेब आनंदाच्या भरामध्ये विसरून गेलो होतो म्हणले. आनंदाच्या भरात विसरून गेलो होतो पण बरं आठवण करून दिली. चला बाई बरोबर पुढे गेली महाराज. हे अरे कावळ्या अरे पुढे आहे आपल्या का म्हणजे जे साहेब थांबत ना. पुढे अशी कट्टा होती माझा कट्टा घाण कट्टा होती का. त्यावेळेस दोन आळे वळव करत होत्या. एक काळी आळे होती आणि एक लाल आळे होती अशी वळव करत होती. जे साहेब खाली वाका म्हणजे कावळ्या म्हणजे आईबाप पाहिजे वाकायला होतो म्हणजे वाका ना आईबाप दाखवलं तुम्हाला. जे साहेब वाकवलं काय दिसतं? दोन आळा आहेत, एक काळी आहे एक लाली आहे. म्हणजे जे साहेब ती काळी आळा आहेत ना हा तुमचा बाप आहे. लाल आळी ही तुमची आई आहे. जे साहेब 5 फूट मागच सरकलं. कावळ्या भानावर आहे म्हणजे भानावरच आहे म्हणजे कसं म्हणजे जे साहेब न्याय दानासारखं पवित्र कार्य जगात नाही. अख्ख्या जगाला माहित आहे का हंसीने कावळ्याची पत्नी होऊ शकत नाही. तुम्ही लोभाला बळी पडले, लाभाला बळी पडले. आता इकडं एखादा कीर्तनकार तोंडाने पैसे मागत असेल बा त्याला प्रश्न विचारायचा. तुकोबरायांचे 4,500 अभंग आहे. त्यामध्ये लाभ शब्द किती वेळेस आला आणि ज्ञानेश्वरीमध्ये लाभ शब्द किती वेळेस आला एवढं विचार करतो. तोंडाने पैसे येऊन जाईल. तुकोबरायांच्या गाथेमध्ये लाभ शब्द 47 वेळेस आलेले आहेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये 6 वेळेस आलेले आहे. विठाला विठाला आता विचार करा. मग विचारसाने हात जोडला. कावळ्या लय मोठी चुकी आहेत म्हणले. इडून पुढं मदिरा प्रसन्न करणार नाही म्हणून मदिरा प्रसन्न करून आणि मांसाहार करून तुम्ही जर पिंडदान जर केलेत ना तर स्वर्गातले पितर येतात का नरकात येतात हे जाऊन कारण सांगतोय. पुढचं ऐका आता. साधू संन्यासी माणसाला पिंडदान करता येत नाही. उदाहरणार्थ आपल्या सर्वांचे लाडके शांतिगिरीजी महाराज यांच्या माता फुलामाता लाखाला बोला गतप्राण झाल्या. त्यावेळेस महात्माजींनी डोक्यावरती मुंडन केलं नाही. स्वतः त्यांनी प्रवचन केलं का ज्यांनी 6 धुतले ते साधू तयार झाले. विठाला साधू माणसाला पिंडदान करण्याचा अधिकार नाही. पुढचा ऐका आता. तृतीय पंथ्यांना पिंडदान करता येत नाही. तुम्ही कधी पाहिलं का तृतीय पंथीचं पिंडदान? मग ते मरत नाही का? मरतात महाराज. आता जेवढं महाराष्ट्रात तृतीय पंथी आहेत ना त्या सर्वांचा अध्यक्ष माझ्या गावचा आहे साहेबराव सोनवणे. आजही 2 पिस्तूल वापरतोय. वणीच्या कोजागिरी पौर्णिमेला त्याचा हातून पहिला अभिषेक केल्याशिवाय त्या ठिकाणी देवीचा मान चढत नाही. आणि आजही त्याच्या अंगावरती काही किलो सोनं आहेत महाराज. विचार करा. लहान म्हणजे 3 वर्ष असताना त्याने घरदार सोडला का सोडलं त्याने. विचार करा. आपण जर म्हणत ना मग तीर्थपंथी म्हणतोय का ते चंद्रवंशाचे नाही सूर्यवंशाचे नाही म्हणून रात्री मध्यान्ह कालखंडामध्ये त्यांचं पिंडदान असतं महाराज. रात्री 12 ते 1:30 मध्ये. शेवटचा अधिकार आहे का? दत्तक मुलगा पिंडदानाला चालत नाही. दत्तक म्हणजे कोणता? ज्याचं आपल्याला गोत्र माहित नाही, ज्याचे नातेवाईक माहित नाही, तो ओळखीचा नाही, पाळखीचा नाही. बघा तो मुलगा आपण दत्तक घेतलात ना तो पिंडदान चालू शकत नाही महाराज.
जर त्यानं पिंडदान केलं ना, जरी तुम्ही नारायण दान केलं ना, तर 12 वर्ष घरातला पितृदोष जात नाही. पण आपल्या नातेवाईकच आहे, आपल्या जवळचा नातेवाईक आहे, तो मुलगा आपण दत्त घेतला तर तो मात्र पिंडदान जाऊ शकतो. अशा 6 लोकांची चौकट गरुड पुराण सांगतं की या लोकांना पिंडदान करण्याचा अधिकार नाही. पण जगामध्ये सर्वप्रथम पिंडदान कोणी कोणी केलं? माझा वेळ संपला आहे का? 5-10 मिनिटं घेतो अजून, काळजी करू नका. तुला मग लोक पैसे या तारखा भेटत नाही करून गाडी पा महाराज खालीच नाही काय सांगा. आणि माझं वैशिष्ट्य असं आहे, मला जनार्दन स्वामीची खूप मोठी कृपा माझ्यावरती, खूप मोठी कृपा. कारण माझ्या नांदुर्डी गावामध्ये संजीवनी कुटी आहेत. विचार करा महाराज, मी काही लांबचा बाबा नाही, तुमच्या तालुक्याचा बाबा आहे. पण बदली तिकडे झाल्यामुळं म्हणून मला लखमापूरकर म्हटलं गेलं, नाही तुम्ही खरं नांदुर्डीकर. विचार करा. पण का होतं माहितीये का महाराज, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या पुढे गेला असा विषय झाला मला. ज्याच्या गावात जास्त कीर्तन करत ना, माझ्या लखमापूरमध्ये 13 कीर्तन काय 13 कीर्तन काय लखमापूर आमच्यावर. पण बघा का आमची लखमापूर भूमी अशी आहे, जरी माझी जन्मभूमी निपाड तालुका आहे पण करमभूमी माझी दिंडोरी तालुका आहे महाराज. मी माझा प्रवास मोटरसायकल असतो. मला एका आमदारनी महाराज मला गाडी न्यायचं कबूल केले, पण त्याचा राजयोगच नाही. मला काळजी पडली, त्याची गाडी आपण जर घेतली त्याला राजयोग नाही आणि ते जर पडलं ती गाडी परत मोडून जायला का आला वाईट त्यापेक्षा नको भाऊ, ती गाडी तुला ऐका. पुढचा विषय कसा आहे, कारण का जगामध्ये 3 लोकांना पिंडदान करण्याचा अधिकार नाही. कोण कोण तुम्हाला सांगितले मला 6 लोक, पण तिघांनी पिंडदान केलं. कोणी कोणी? एका बापाने एका मुलाचं पिंडदान केलं, एका सुनीने एका सासऱ्याचं पिंडदान केलं, एकाने आईबाप जिवंत असताना पिंडदान केलं. तुम्ही महाराज तुमची झोप झाली का? आईबाप गतप्राण झाल्यानंतर मुलाच्या करकमलाने जो विधी केला तो त्याला म्हणतात पिंडदान. तुम्ही तर सांगताय मुलाने आई बापाच्या ऋणातून मुक्त होताना पिंडदान करायचं, आणि तुम्ही म्हणतात मुलाने एका बापाचं पिंडदान केलं पाहिजे, पण एका बापाने एका मुलाचं पिंडदान केलं कसं? मी आता तुम्हाला खालून वर सांगतो. आई बाप जिवंत असताना पिंडदान केलं पुंडलिक राहायला. दिंडरीपणामध्ये आई बापाचं महत्व कळलं महाराज. कुकुड स्वामींचा उपदेश झाला. भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना कळलं का जगामध्ये असा कोणता भक्त आहे का तो आई बापाची सेवा करताना देवाकडे पाहत नाही. आपण म्हणतोय ना, माया बापे केवळ काशी, माया बापे केवळ काशी, माया बापे काशी, माया बापे केवळ काशी, हो माया बापे केवळ काशी, माया बापे
म्हणतोयत ना, पुंडलिकराया मला काहीतरी दे. इंद्र विठून पडवता आई बापाच्या चरणाला भेट लावली, ती भेट माग फेकली. कार्य पुण्या मात्रासी उभा केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू झिटा मागे फिरकविले विटा. आहे की नाही? युगे झाले 28, अजून काना मन बैस. म्हणून पहिलं पिंडदान, शेवटचं पिंडदान समुद्रात ते पुंडलिकराने केलं. नंतर एका मुलाने, आपल्या एका बापाने एका मुलाचं पिंडदान केलं. तो आहे आदी गुरु दत्तात्रय महाराजांचा मुलगा, त्याचा मानसपुत्र आहे म्हणा. त्याचं नाव सांगितलंय निमी. निमीला एक मुलगा होता, तो होता श्रीमान, पण बापाच्या अगोदर मुलगा गतप्राण झाला. म्हणून तो अतृप्त आत्म्याच्या रूपामध्ये वडिलांच्या स्वप्नामध्ये येऊ लागला. बाबा मी अतृप्त आत्मा आहे, माझ्या नावाने तुम्ही काहीतरी कर्म करा. म्हणून आत्री मुनींचा धावा केला आणि आत्री मुनींनी निमीला सांगितलंय, बाळा तुझ्या मुलाच्या नावाने तुला पिंडदान करावं लागेल. म्हणून जगातलं पहिलं पिंडदान एका बापाने एका मुलाचं केलं. त्या बापाचं नाव सांगितलंय आदी गुरु दत्तात्रय महाराज यांचा मानसपुत्र निमीने आपला मुलगा श्रीमानच्या नावाने पहिलं पिंडदान केलं. आणि तेव्हापासून 16 संस्कारामध्ये पिंडाची प्रथा करायला. म्हणून तू कोण म्हणतात, पिंड पदावरी तिला आपुलिया करी माझे झाले गयवर्जन आणि फिटले पित्राचे ऋण विठोबा. एक पिंड सांगतो, ती तुम्हाला मगच बोललो. पिंड पदावरी फक्त पिंड शब्द पूर्ण कीर्तन. मग शेवटचं पिंड कोणी केलं ऐका, सीते मातेने दशरथ राजाचं पिंडन केलं. फाल्गुन नदीवरती पिंडदान केलंय 6 लोकांच्या साक्षीनं. बघा, म्हणून त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना, एक नाणी असताना सुद्धा सासऱ्याचं पिंडदान केलं. बाकीची गोष्टी विचार करा. म्हणून आपण जर पाहिलं ना, मग तुकोबराने एक वर्णन केलं. आतापर्यंत या ठिकाणी तुकोबरांची एवढे अभंग आहे ते महाराज फिट्ट प्रमाण देणार आहे. म्हणून पिंड पदावरी तिला आपुल्या करी माझे झाले गैरवर्जन भेटले मित्राचे म्हणून. सीते माते चित्रकूट पर्द पायथ्याशी बसले असताना आपल्या कर्मांच्या रेषा पाहत होती. असंच आकाशामध्ये दशरथ राजाचा अतृप्त आत्मा रडत होता. कोण रडताय? सीते मी तुझा सासरा आहे. का रडते? मी अतृप्त आत्मा आहे. तुझ्या करकमलांनी माझा पिंडदान कर. कारण का 4 मुलं असताना अंतकाळच्या वेळेस एकही जवळ नव्हता. आता रामायण तुम्ही ऐका मला. रामायण असं आहे, वाल्मिकीचे रामायण आहेत ना, केले रामायण
पहिले ब्राह्मण काका, नंतर गंगा माता, नंतर गोमाता, नंतर तुलसी माता, नंतर उंबरदादा आणि वरदादा या 6 लोकांच्या साक्षीने पिंड आरंभले महाराज. पिंड यथावत पूर्ण झाली. सीतेने पिंड उचलले महाराज आणि गंगा अर्पण करणार तेवढ्या गंगेच्या पाण्यातून दशरथ राजाचे 2 हात वर आले. ते हात बोलू लागले, सीते या पिंडावरती माझा अधिकार आहे, कृपया तू हे पिंड माझ्या हातावर ठेव. सीतेने पिंड हातामध्ये घेतले आणि पिंड हातावर ठेवणार तेवढ्यात आकाशवाणी झाली. सीते तू जर दशरथाच्या हातावर पिंड ठेवले अधर्म होईल, तू हे पिंड गंगा अर्पण कर. सीतेने पिंड गंगा अर्पण केले महाराज. गंगेच्या पाण्यातून सीता माता बाहेर आली. तिला अहंकार झाला, मी म्हणे परकेची लेक, 4 मुलं असताना पिंडदान करता नाही, मी माझ्या सासऱ्याचं पिंडदान केलंय, मी माझ्या सासऱ्याचं पिंडदान केलंय. सर्व देव म्हणे सीते तू तुझ्या सासऱ्याचं पिंडदान केलं याला काही पुरावा? म्हणजे आहेत ना पुरावे. पहिले बोलले ब्राह्मण काका, ब्राह्मण काका सांगा तुमच्या साक्षीने मी माझ्या सासऱ्याचं पिंडदान केलं, खरं आहे का? आता वास्तविक ब्राह्मण काका खरे बोलले. सीते तू काय केलं मला माहित नाही, कारण पिंडदान करताना ब्राह्मणाचं नाही, गोत्राचा उल्लेख करावा लागतो, तू काहीच केलं नाही म्हणले. याकडे सीता माता खोटं बघा. सीते मातेला असं वाटलं ब्राह्मण काका खोटं बोलतायत ना. ब्राह्मण काकाला शाप देऊन टाकला. कोणता? ब्राह्मण काका तुमचा ब्राह्मण शब्द पवित्र असताना तुमच्या अगोदर तुम्ही भिक्षुकी ब्राह्मण तुम्ही तयार व्हा. मग बिचारांचा हात असा नाही, त्यांचा हात असा आहे. पुढचा आहे का? आता गंगे मातेला शाप देऊन टाकला. गंगे सांग तुझ्या साक्षीने मला सासऱ्याचं पिंडदान तुम्ही अर्पण केलं, खरं आहे का? गंगा माता म्हणली तू काय केलं मला माहित नाही, मी निद्रा घेत होते. गंगा माता खोटं बोलली. सीतेला राग आला आणि गंगेला शाप देऊन टाकला. गंगे तू खोटं बोललीस ना, जा आजपासून तू अदृश्य होशील आणि तुला जर महापूर आलात ना तर तुझं रूप पाहून लोक लांब पळतील आणि तुझ्या पुराच्या पाण्यामध्ये कुणी स्नान करणार नाही. म्हणून गंगेला जर महापूर आलात ना आपण जवळ थांबत नाही, लांब पळून जातो. त्याला कारण आहे. पुढचं ऐका. गेली गोमातेकडं, गाई सांग तुझ्या साक्षीने मी माझ्या सासऱ्याचं पिंडदान केलंय, हे खरं आहे का? ती गाय बिचारी फक्त नाही असं मुक आहे, फक्त मूक नाही केलं महाराज. जे मूक नाही केलं ना सीतेला राग आला आणि गायीला शाप देऊन टाकला. जे मूक तू नाही केलं ना आजपासून तुझं मुख हे अपवित्र होईल. ती यावेळी सीते असं करू नको, असं करू नको. गोमातेची दयानी सीतेने सांगितलंय, गोमाते तुझं मुख हे कायमस्वरूपी अपवित्र राहील, पण या अपवित्र मुखातून तुझे अन्न भक्षण करशील त्याची विष्ठा आणि गोमूत्र तर होईल. हे जगामध्ये बहुपवित्र मानलं जाईल. गायीचं मुख अपवित्र आहे, गायीचं शेण, गायीचं गोमूत्र बहुपवित्र आहे. गेली तुलसी मातेकडं. तुलसे सांग तुझ्या साक्षी माझ्या सासऱ्याचं पिंडदान केलं, खरं आहे का? तुलसी माता म्हणली सीते तू काय केलं मला माहित नाही, मी ध्यान करत होते. तुलसी माता खोटं बोलली. सीतेला राग आला आणि तुळशीच्या झाडाला शाप देऊन टाकला. तुळसे तू खोटं बोललीस ना, जा तुझं आयुष्य फक्त 6 महिन्याचं असेल. 6 महिन्याच्यावर तुळशी माता जगत नाही महाराज. पुढे गेली कोणाकडं? उंबरदादाकडं. उंबरदादा सांग तुझ्या साक्षीने मी माझ्या सासऱ्याचं पिंडदान केलंय, हे खरं आहे का? त्या उंबरदादा मला सीते तू काय केलं मला माहित नाही, मी दत्तात्रय महाराजांची पालखी घेऊन गेलो होतो. घेऊन निघालो दत्ताची पालखी. काय दत्ताची पालखी, दत्ताची पालखी. उंबरदादा खोटं बोलला. उंबराच्या झाडाला शाप देऊन टाकला. उंबरदादा तू खोटं बोललास ना, जा मी तुला शाप देते, आजपासून तुझ्या अंगावरती बारीक बारीक गाठी येतील. उंबरदादा पाहिलं तुम्ही? उंबराच्या झाडावर आजही बारीक बारीक गाठी आहे. गेली वरदादा वरदादा तू माझा मोठा भाऊ आहे, सांग तुझ्या साक्षीने मी माझ्या सासऱ्याचं पिंडदान केलं, खरं आहे का? त्या वरदादा सीते माझ्या साक्षीने तू तुझ्या सासऱ्याचं पिंडदान केलं, हे 100% खरं आहे. वरदादा खरा बोलला. सीतेला आनंद प्राप्त झाला. काय सांगितलं वरदादा तू खरं बोललात ना, तुला कायम स्वरूपी अमरत्व प्राप्त होईल आणि तू कायम स्वरूपी हिरवागार राहशील. तुम्ही कोणताही ऋतू घ्या,
वडाचा पाहिलात ना हिरवागार असतो आणि एक पारा विलुंबली दुसरं वड तयार होतं. पण त्या वडावर एक कावळं होतं. कावळं कावळं ते कावळं मध्येच पण बोललं, तू कव्हा पाहिलं, तू कव्हा पाहिलं, तू कव्हा पाहिलं. सीतेला राग आला, हातामध्ये गंगाजल घेतलं आणि कावळ्याला शाप देऊन टाकला. कावळ्या, तू मध्ये कोण म्हणलात ना, आजपासून तुझा आवाज कर्कश होईल आणि तू कायमस्वरूपी काव 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 करत राहशील. ज्या दिवशी कावळ्याचा आवाज बदलला तेव्हापासून कोकिळ्याची आणि कावळ्याची फरकच झाली. पण कावळा आणि कोकिळा पती पत्नी होते. आजही कोकिळा पत्नी धर्म स्वीकारते, पत्नी धर्म स्वीकारते. आजही कावळ्याच्या खोप्यात ती अंडी टाकते महाराज, आहे की नाही. ज्या दिवशी कावळ्याची कोकिळाची फरक झाली तेव्हापासून एक नवीन व्रत झालं. कोणतं? कोकिळा व्रत. ते कोकिळा व्रत काढ महागल्ले का आमच्या जगदमीन उपादान. घरात जायची बाहेर यायची, घरात जायची बाहेर यायची. मी म्हणलं काय रे, काय या धर्माची यायसारखी. म्हणजे तुम्हाला तर अक्कलच नाही. मला म्हणजे बरोबर आहे. आता मी येणे गेलोय आणि आमची जगदंबा दावी दाखवायची, मला म्हणजे अक्कलच नाही. बरोबर माहिती विचार करा. म्हणले उपास काय म्हणले, अहो म्हणले आज कोकिळा व्रत आहे आणि माझा उपास आहे. अगं म्हणले बाई 8:30 झाले, आता कोकिळा जागणार नाही, उपास असं कसं असं कसं. म्हणलं बरं 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 बाहेर तरी अवघड महाराज, मी तुमचं भाऊ काय काळजी करू नका. नवरात्राचा उपास धरतात, राग आमचा उगाडी काय बघ समजा तू पाळलं नाही. पण आमचं असं आहे, सर्व सुखाचे आगर आम्ही खातोय शरभर भगर आणि भगर खाऊन खाऊन झालोय तगर. असं उपवास असतो घ्या आपला. विचार करा महाराज, इकडे आपण जर पाहिलं ना मग ती अशी या धर्माला लागली आणि बिचाऱ्यामध्ये गेली लागली राहिलं महाराज. माझं पोरगा आलं. आता मी जेवढं आत्रप ना मग 4 पटीने पोरे आत्रप. म्हणजे पप्पा काय झालं, मम्मीला रडू राहिली आणि म्हणले बाळा ती उपवास झाला म्हणजे कोकळ्या वाटताचा. म्हणजे मग सोड ना. म्हणलं नाही सोडता येणार, कारण कोकळ्या लागल्याशिवाय उपवास सोडत नाही. म्हणलं इकडे ये. म्हणजे काय, माझ्या मोबाईलने कोकळ्याची रिंगटोन आहे, तू बाथरूम जवळ जा म्हणजे आवाज घुमल आणि ती बिचारीचा उपवास सुटल. ते पोरं गेलं, ती कोकळ्याची रिंगटोन लावली, गावात असं घुमला म्हटलं कुहू कुहू. मंडळी घाई पळत आली, म्हणून पाय करा पाय करा. म्हणले का बरं येऊन करा काय पाय करा मग दर्शन घ्यायचं. म्हणले का बरं, म्हणजे बाहेर कोकिळा गागली, बाहेर कोकिळा. आता माझा उपवास सुटणार. म्हणले जगदंबे बाहेर कोकिळा गागली नाही, आम्ही कोकिळा गागवली. काय ते उपस्थिती अंदाज म्हणून महाराज जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. म्हणून या ठिकाणी उमराच बघा, त्या ठिकाणी शेतीमातेने पिंडदान केलं म्हणून तुकपर्यंत पिंड पदावरी दिला आपुल्या करी माझे झाले काय वदन पिंडले पित्राचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. एकच शब्द कोणता, पिंडदान. अजून तो पुरुष सांगायचं मला फक्त एकच आहे, छत्रपती शिवाजी राजे सुद्धा आईच्या आणि संतांच्या ऋण चुकतात महाराज. कारण का, संतांचे एवढी मोठी उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागवी. ऐकायचं 5 मिनिटं ऐका. आता कसं राजाने सुद्धा महाराज आपल्या आईच्या ऋतून चढत महाराज कसं ऐका. धन्य धन्य शिवाजी राजा स्वरा
म्हणून आमच्या शाहिरानं डपावरती थाप मारावी आणि सांगावं आधी नमन साधू संताला महाराष्ट्र ही संतांची भूमी, महाराष्ट्र ही राजांची भूमी. आणि त्या राजांनी तुकोबरायांचा चरण धरावा आणि म्हणावा राजा. पण राजा एक दिवस जिजामातेकडे गेला. राजा मला जर प्राण गेला तर माझी अंतिम इच्छा अशी आहे तर या पुऱ्या डंगरा भोंगरा कडावरती भगवा भोज राहू द्या. भगवा भोज भा म्हणजे बहिरी, का म्हणजे गळबाई आणि वा म्हणजे वाचणार आहे. ज्या ठिकाणी भाई नाही, ज्या ठिकाणी गळबा नाही, ज्या ठिकाणी वाचणार नाही असा भगवा ध्वज तुम्ही जगाच्या प्रत्येक ठिकाणी लावा तेव्हा मी रुग्णात मुक्त होतो. म्हणून माझ्या राजांनी काय केलंय भगवा ध्वज हातामध्ये घेतला. तर या पुण्यामध्ये तो भगवा ध्वज लावला. म्हणून आम्ही सुद्धा भगवा ध्वज घेतोच महाराज. पण महाराज आम्ही जर भगवा ध्वज खांद्यावर घेतलात ना लोक आम्हाला म्हणतात निघाल्यावर तर जिंकला दिलं परिषद झेडपी आम्हाला ज्या देव पंढरपूर काय लोक आहे बा. म्हणून सज्जनांनो जाताचा एकच सांगतो आज हे दासनी परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होत आहे. आणि आज खऱ्या अर्थाने 12:10 आमचे संपत दादा या ठिकाणी मोक्ष पदाला प्राप्त होत आहे. अंतिम पिंड पदावरी दिल्या आपुल्या करी. म्हणून बघा सावता काकाने सुद्धा केलं ना महाराज. सावता काकाने पंढरपूरला गेले नाही. माझी शेती म्हणजे माझ्या आईच्या ऋणातून मुक्त होताना मी या ठिकाणी केलेलं कर्म म्हणजे माझी शेती आहे. सावता काका म्हणायचे कांदा जातात एकच सांगतो महाराज अन्न कुठलं खावं आणि कुठलं नाही. संतांच्या घरचं अन्न खावं. मी काय सांगतो मी एका आमदारचं वाढदिवसाला गेलो होतो आणि तिला अन्न खाल्लं होतं. तो आता गेला बिचारा वरती आणि त्या ठिकाणी घरी आलो. मस्त उंच पलंग आहे मला. त्या पलंगावर झोपलो आणि पोरं खाली होत होते आणि पोरं खाली होतं आणि मला रात्री 1:30 वाजता स्वप्न पडलं. मी फॉर्म भरला नाही, निवडणूक केली, मतदान घेतली, बिनविरोध आमदार झालो. मी कुठे आहे स्वप्नात पाहतो पलंगावर झोपलेलं आहे, पोरं खाली आहे आणि मुंबईवरनं मला फोन आले. मग तात्या आमच्या पक्षात या, असं करा तसं करा. म्हणाय मी कीर्तनकार आहे, मला काही घेणं नाही. म्हणाय नीट बोल मला म्हणे. म्हणाय आज तरी कोण तुम्ही आमदार आहे म्हणजे असं मला म्हणे. मग तुम्ही यायला आमच्या पक्षात नाही म्हणजे येतो. मग तुम्हाला गाडी पाठवू म्हणजे गाडी पाठवू. मला गोळे फिरतात म्हणजे रेल्वे येतात का म्हणजे मला उलट्या होतात. म्हणजे मग हेलिकॉप्टर पाठवू का म्हणजे पाठवा. हेलिकॉप्टर आलं ना मग म्हणजे म्हणलं आपल्या घरला हेलिकॉप्टर नाही ते दुळकण उडत चला रांगोळी कर. तिने सणा रांगोळी केली महाराज. हेलिकॉप्टर आलं. बंड महाराज चला लवकर. मी बॅग घेतली बिचारी लागली रडायला.
तुम्ही परत केव्हा याल? मला आता वर चालू हेलिकॉप्टरने जगलो वाचून येईल परत. तर वातावरण बदलतं महाराज. विचार करा, ते हेलिकॉप्टर वर जायला लागलं, ते ड्रायव्हर म्हणलं महाराज म्हणजे काय म्हणजे बेल्ट लावा बेल्ट. म्हणलं काय बाबा तू म्हणजे कसं काय तुला कोणी पाहिजे म्हणून म्हणले तो हाताला बेल्ट लावत नाही म्हणतो बेल्ट लावा म्हणजे तो नाही म्हणजे पॅक बसा म्हणलं मी नाही लावणार. ते म्हणजे मग तुला मरायचं मग मागा हेलिकॉप्टर इतकं वर गेलं आणि त्या हेलिकॉप्टरचे दरवाजे उघडले बा. मी कुठे स्वप्नात पलगाव झोपेले, हेलिकॉप्टरचे दरवाजे उघडले, मी नेमकं पलगाव झोपेलो तो वरून खाली पडलं पोराचे पोरग म्हणलं पप्पा का लय बोल नको आमदार झालो म्हणलं. आता विचार करा, जोपर्यंत हा भ्रम आपल्यातून जात नाही तोपर्यंत आई बापाची किंमत कळणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला पिंडदानाचं महत्व कळणार नाही. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय स्टेज प्राप्त झालं तर आम्ही दगड होतो. फक्त ही कृपा ब्रह्ममूर्ती दामोदर महाराजांचीच आहे. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमलेले सर्व भाविक भक्त, त्यांचे सर्व नातेवाईक, सर्व परिवार आणि या प्रसंगी